नमस्कार, मी भारती सहस्रबुद्धे तुम्हा सर्व वाचनप्रेमींचं आनंदाचे पानच्या आजच्या भागात मनपूर्वक स्वागत करते. पुस्तकं चांगले मित्र असतात, पुस्तकं मनोरंजन करतात, माहितीचं भांडार म्हणजे पुस्तकं हे सगळं आपण जाणतोच. पण इतिहासात डोकावायची खिडकी म्हणजे पुस्तकं. आपल्यापैकी प्रत्येकाला कुठला तरी इतिहास, मग तो कुटुंबाचा असो, क्रीडा क्षेत्राचा असो किंवा राजकीय इतिहास असो, त्याबद्दल ओढ ही असतेच. तर ज्या लोकांना महाराष्ट्राच्या त्यातही पेशवे काळाच्या इतिहासात रस आहे त्यांच्यासाठी आजचं आपलं पहिलं पुस्तक आहे. नानासाहेब पेशवे एक विलक्षण कालखंड असं पुस्तकाचं नाव आहे. पेशवेकालीन इतिहासावर सातत्यानं लिहिणारे डॉक्टर उदय कुलकर्णी यांचं हे नवकोरं मराठी पुस्तक. खरं तर नवकोरं म्हणायला हवं, कारण त्याच्या मराठी अनुवादाचं अगदी नुकतंच प्रकाशन झालंय. हा अनुवाद डॉक्टर विजय बापळे यांनी केलाय. पण मूळ पुस्तक डॉक्टर उदय कुलकर्णी यांनी आधी इंग्रजीत लिहिलंय, ज्याला अगदी उत्तम प्रतिसादही मिळालाय. तेव्हा मराठी आवृत्तीच्या निमित्ताने नानासाहेब पेशवे एक विलक्षण कालखंड या पुस्तकाविषयी गप्पा मारूया डॉक्टर कुलकर्णी यांच्याशीच. सर, खूप खूप स्वागत आपलं आनंदाचे पानमध्ये. नमस्कार. मी जसं सुरुवातीला म्हटलं की एक विलक्षण कालखंड असं नावातच आहे. तर हा कालखंड आणि हा जो पेशव्यांचा इतिहास आहे का विलक्षण वाटतो, काय सांगाल तुम्ही लेखक म्हणून या पुस्तकाचे? खरं तर विलक्षण म्हणजे कारण ह्या चरित्र एका माणसाचं नाही आहे. नानासाहेब पेशव्यांचं चरित्र नाही आहे, हे कालखंडाचा इतिहास आहे. त्यावेळेला भारतामध्ये ज्या ज्या गोष्टी होऊन गेल्या त्या 21 वर्षाच्या काळात किंवा त्याच्या आधी 1-2 वर्ष आपण सुरू करूया. 1735 पासून सुरुवात झाली या पुस्तकाची आणि 1761ला ती संपते. तो हा कालखंडाचा इतिहास आहे. कारण याच्यामध्ये तुम्हाला दक्षिणेचं राजकारण, कर्नाटकाचं राजकारण दिसेल, त्याच्यामध्ये बंगालचं राजकारण, ओरिसाचं राजकारण, तिकडे पंजाबमध्ये अटक पलीकडे मराठे गेले त्यांचं राजकारण, दिल्लीचं राजकारण आहे, म्हैसूर हैदर अलीचं राजकारण आहे. तेव्हा त्यावेळेला देशव्यापी सत्ता जी होती ती त्यावेळेला मराठ्यांची झाली होती 18व्या शतकाच्या मध्यावर. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये जो सगळ्यात महत्त्वाचा राज्यकर्ता होता किंवा जो पेशवा होता, पंतप्रधान होता, छत्रपती शाहू महाराज हे राज्यकर्ते होते, पण त्यांचे पेशवे म्हणून नानासाहेब पेशवे हे कार्याध्यक्ष होते असं म्हणायला हरकत नाही. आणि त्या मधल्या 20-25 वर्षात ज्या घटना घडल्या त्या इतक्या निरनिराळ्या प्रकारून त्यांना एक प्रकारचे आव्हानं त्या काळामध्ये त्यांना सामोरं जावं लागलं. की एकाच वेळेला समजा उदाहरण द्यायचं झालं तर ज्या वेळेला अब्दाली मथुरेवर आणि वृंदावनावर हल्ला करतोय, तिथे कत्तल करतोय, त्याच वेळेला इकडे प्लासीची लढाई चालली आहे. जेव्हा इकडे पश्चिम किनाऱ्यावर विजयदुर्गला लढाई चालली आहे किंवा सावनूरला नानासाहेब पेशवे लढत आहेत, त्यावेळेला सिराजुद्दौला तिकडे कलकत्ता इंग्रजांकडून 1756 घेतोय. अशी 1746 दक्षिणेत इंग्रज फ्रेंचांची चढाओढ चालली आहे. निजामाच्या राज्यावर बुसी म्हणून फ्रेंच सेनानीने पूर्णपणे आपला कब्जा करून घेतलेला आहे. अशी अनेक घटना ह्या वेळेला होतात. म्हणजे 38 चॅप्टर्समध्ये 9 चॅप्टर्स फक्त बंगालचे आहेत असं म्हटलं तरी चालेल, कारण मराठी त्याच्यात बरेच दिवस होते. नंतरही क्लाईव्ह आणि यांचं जे राजकारण आहे तेही मराठी वाचकांना पहिल्यांदाच मला वाटतं ह्या पुस्तकात ओरिजिनल सहसंदर्भ ज्या पत्रव्यवहार आहे त्याच्यावरून मी तो मांडण्याचा प्रयत्न केला आहे. उद्देश हा की जो एक राज्यकर्त्याला त्यावेळेला एकाच वेळेला काय काय आव्हानांना तोंड द्यावं लागत होतं आणि ती त्यांनी कशी तोंड दिली, ही सगळी विविध प्रकारची जी घटना घडल्या, त्यामुळे याला एक विलक्षण कालखंड असं नाव द्यायला लागतंय. कारण ह्याच्यामुळे आपल्या भारताच्या इतिहासामध्ये एक वळण आलं आणि त्या वळणापासून आपण जर 1947चा इतिहास तिथपर्यंतचा नेला, अगदी पानिपत युद्धाच्या नंतर ते पुस्तक संपतं, तर त्या कालखंडात ज्या घटना झाल्या त्या पुढे 47 पर्यंत त्याचे आपल्याला प्रतिसाद उमटत गेलेले दिसतात. त्यामुळे तो एक विलक्षण कालखंड आहे. सर, खरं तर त्या कालखंडाबद्दलच बोलतोय म्हणून पुढचा प्रश्न विचारते की मराठेशाहीचा हा जो इतिहास आहे त्याचा तुम्ही अभ्यास केला किंवा करताय, आणि यापूर्वीची तुमची पुस्तकं पाहिली तर पानिपतावरचंही पुस्तक आहे, बाजीरावांवरचं पुस्तक तुम्ही लिहिलं. तर हा जो काही इतिहास आहे त्या इतिहासातलं वैशिष्ट्य म्हणा किंवा वेगळेपण तुम्ही काय सांगाल? आता मुख्यतः काय, आपण जर एकंदर इतिहासाची जी लोकांना जाणीव आहे मुख्यतः महाराष्ट्राच्या बाहेर,
मराठ्यांचा इतिहास एका थोडासा उपेक्षा त्याच्यावर उपेक्षा झालेला आपल्याला दिसतो. कारण मोगल साम्राज्य संपलं आणि ब्रिटिशांचं साम्राज्य सुरू झालं असं एक जनरली जनमानसामध्ये एक समज आहे आणि तो समज चुकीचा आहे. कारण शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केल्यापासून जवळजवळ 250 वर्ष हे मराठा साम्राज्य भारतभर पसरलेलं होतं आणि सर्व राजकारणाची सूत्र इथून महाराष्ट्रातून चालत असत संबंध हिंदुस्थानाची. त्यामुळे जे दिल्ली केंद्रित इतिहास आपल्याला शिकवला जातो तो इतिहास खरं म्हणजे चुकीचा आहे. हे एक पहिलं कारण होतं की मी या पूर्ण इतिहासाकडे वळलो. दुसरी गोष्ट की एक 12 वर्षात 13 वर्षापूर्वी असं एक जाणीव झाली इथे पुण्यात. प्रख्यात इतिहासकार त्यावेळेला निनादजी बेडेकर होते, पांडुरंग बलकवडे. त्यांना अशी जाणीव झाली की 18वा शतक जे आहे ज्याच्यात मराठ्यांनी एवढा पराक्रम केला एक प्रकारे उपेक्षित राहिलेला आहे आणि त्याच्याबद्दल पुरेशी जाणीव महाराष्ट्रात नाही, पुरेशी नाही आहे, महाराष्ट्राच्या बाहेर तर अजिबात नाही आहे. आणि जे काही त्याच्याबद्दल लिखाण आत्तापर्यंत झालं आहे ते सुद्धा पूर्वगृह दूषित झालं आहे किंवा मराठ्यांना नुसती नावंच ठेवायची, त्यांचे चांगले गुण काही नाही आहेत. याचं एक कारण होतं की मराठी पत्र जी आहेत ही बरीच पत्र, हजारो पत्र आहेत, पण ती इंग्रजीत अनुवाद न झाल्यामुळे अमराठी लेखक किंवा इतिहासकार जे होते त्यांना या मराठी पत्रांमध्ये काय लिहिलं आहे याचा आत्तापर्यंत उलगडा झालेलाच नव्हता. त्यामुळे ह्या सर्व साहित्य, हे सर्व जे संदर्भ आहेत, हे संदर्भ फ्रेंच संदर्भ, पोर्तुगीज संदर्भ, इंग्रजी संदर्भ, फारसी संदर्भ, हे सगळे राजपूत संदर्भ, हे सगळे संदर्भ एकत्र करून एक इतिहास त्यावेळेला घडलेला आहे आणि त्यामुळे 18व्या शतकाबद्दल लिहिण्याचं कारण ते आहे. सर, खरं तर आपण या पुस्तकाबद्दल बोलताना सुरुवातीलाच आपला असा उल्लेख झाला की हा फक्त एका व्यक्तीचा इतिहास नाही आहे, पण पूर्ण एका कालखंडाचा आहे. पण आपण त्या व्यक्तीबद्दल म्हणजे नानासाहेब पेशव्यांबद्दल बोलायचं झालं तर काय उमगलं तुम्हाला, काय गवसलं तुम्हाला? हल्ली आपण आजच्या राजकारणात पंतप्रधानाचं जे स्थान आहे म्हणजे सेनापतित्व हे पंतप्रधानाला करावं लागत नाही, मुत्सद्याची भूमिका जास्त घ्यावी लागते. याची सुरुवात नानासाहेब पेशव्यांच्या काळात झाली. यापूर्वी बाजीरावांच्या काळात बाजीराव पेशवे पंतप्रधान पण होते, याच्याबरोबर ते मराठा सैन्याचं सेनापतित्व पण करायचे. हे दोन्ही भूमिका ते, पण राज्यकर्ते ते नव्हते. कारण शाहू महाराज त्यावेळेला त्या योग्य ते तरुण होते आणि ते राज्य करू शकायचे. नानासाहेबांच्या काळामध्ये शाहू महाराजांची वय झालं होतं, ते त्यांच्या कालखंडाच्या मध्यावर त्यांचं निधनही झालं. त्यामुळे हळूहळू त्याच्यानंतर सर्व राज्यकारभाराची जी सूत्र होती ही सर्व पंतप्रधानांच्या हाती आली आणि त्यांनी आपल्या हाताखाली नवीन नवीन सेनानी तयार केले आणि युद्धावर जाण्यासाठी बऱ्याच वेळेला या सेनानींना धाडण्यात यायचं. नानासाहेबांचं राजकारण जे आहे त्यांच्या पत्रातून आपल्याला दिसतं आणि त्यांचा पत्र जे लेखन होतं ते प्रचंड पत्रलेखन आहे. त्यांची भाषा, शैली, राजकारण करायचे त्यांचे जे डावपेच हे आपल्याला जे दिसतात हे इतर राज्यकर्त्यांमध्ये दिसत नाहीत. बाजीरावांमध्ये पण दिसत नाहीत आणि नंतर आलेल्या माधवरावांमध्ये पण दिसत नाहीत. हे नानासाहेबांच्या काळात आपल्याला जास्त प्रकर्षाने दिसून येतात. त्यामुळे नानासाहेबांचं एक राज्यकर्ता किंवा खऱ्या अर्थाने पंतप्रधान असं आपल्याला एक चित्र डोळ्यासमोर येतं. आणि सेनापतित्व कमी, त्यांनी सेनापतित्व केलेलं आहे पण त्यांच्याबरोबर इतर खूप सरदार त्यावेळेला उपस्थित असायचे, त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शन असायचं. पण प्रत्यक्ष लढाईमध्ये नानासाहेब समोर युद्धाचे जात नव्हते. उदाहरणार्थ पानिपतमध्ये त्यांचे चुलत बंधू सदाशिवराव भाऊ पुढे गेले, रघुनाथराव बऱ्याच वेळेला स्वारीवर जात असत, शिंदे जात असत, होळकर जात असत. नानासाहेबांना स्वतः दक्षिणेत जास्त त्यांनी स्वाऱ्या केल्या. पहिल्या 10 वर्षात उत्तरेकडे 4 केल्या, त्याच्यानंतर 1750 नंतर प्रामुख्याने दक्षिणेत केल्या. पण हा एक फरक आहे नानासाहेबांच्यामध्ये आणि बाजीरावमध्ये सुद्धा आणि नंतर आलेल्या माधवरावांमध्ये सुद्धा. हे राज्यकर्ते जास्त होते आणि सेनानी कमी होते, मुत्सद्दी जास्त होते. असं एक त्यांच्यात फरक आपल्याला दिसतो. आणि राजकारणाने बऱ्याच वेळेला आपल्या पत्रव्यवहारांनी एखादी लढाई न लढता ते बाजी कशी मारून जायचे हे आपल्याला बऱ्याच ठिकाणी त्यांच्या चरित्रात त्याच्याबद्दलची उदाहरणं सापडतात. आता सर, अगदी शेवटचाच प्रश्न विचारते की आपण आत्तापर्यंत तुमच्या पुस्तकांबद्दल बोललो की पानिपत, बाजीरावांवरचं पुस्तक झालं, आता हे नानासाहेबांवरचं पुस्तक झालं. आता पुढे काय? कारण तुमचा अभ्यास तर सुरूच आहे, आम्हाला पुढे काय वाचायला मिळणार आहे? आता मला जर जमलं, अजून मी काही सांगू शकत नाही, तर हा इतिहास 1795 पर्यंत तरी न्यावा किंवा 1818 पर्यंत जर नेता आला तर तो तिथपर्यंत न्यावा. म्हणजे पूर्ण ब्रिटिशांचं राज्य जिथे सुरू झालं तिथपर्यंत हा
इतिहास नेऊन ठेवायचा असा माझा विचार आहे. तर सगळं जमलं व्यवस्थित तर पुढच्या 10 वर्षात लिहून पूर्ण होतील अशी एक मनीषा आहे. बघूया कितपत जमतंय. म्हणजे आम्हाला असा पण आत्ताचा तुमची विचार आहे. पुढचा पुस्तक अर्थात माधवराव पेशव्यांच्या कालखंडावरचं आहे. हां हां. नाही, अर्थात आम्हाला तुमच्याकडनं हीच अपेक्षा आहे की तुम्ही जास्तीत जास्त हा जो कालखंड आहे तो आमच्यासमोर उलगडावा, आम्हालाही ते वाचायला मिळावं. आणि तुमच्या पुस्तकाचं आत्ता अगदीच नुकतं प्रकाशन झालं आहे, त्यामुळे त्या पुस्तकासाठी तुम्हाला शुभेच्छा. आणि तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं आहे की तुम्हाला काय काय लिहायचं आहे त्या पुढच्या लिखाणासाठी सुद्धा आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि आज तुम्ही वेळ दिलात त्याच्यासाठी धन्यवाद. धन्यवाद. या ऐतिहासिक पुस्तकानंतर आता एका कविताविषयक पुस्तकाबद्दल आपण बोलणार आहोत. ज्येष्ठ कवी महेश केळुस्कर यांनी संपादित केलेलं पुस्तक आहे सर्व भाषा भारतीय कविता दर्शन. अनघा प्रकाशनानं हे पुस्तक प्रकाशित केलंय. या पुस्तकात 21 भारतीय भाषांमधल्या अत्यंत महत्त्वाच्या कविता मराठी कवींनी अनुवादित केल्यात. तर या एका महत्त्वाच्या पुस्तकाविषयी जाणून घेऊया महेश केळुस्कर यांच्याकडूनच. राष्ट्रीय एकात्मता आणि सर्व भाषा सद्भावना संवर्धनार्थ दरवर्षी आकाशवाणीतर्फे प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी म्हणजे 25 जानेवारीला सर्व भाषा कवी संमेलन प्रसारित होत असतं. याची पद्धत अशी आहे की सुरुवातीला 1 महिना अगोदर साधारण एक भारतातलं आकाशवाणी केंद्र निवडलं जातं आणि तिथं भारतीय भाषा ज्या आहेत घटनेने मान्यता दिलेल्या त्या 22 भाषांमधल्या कविता, मूळ कविता आणि मागोमाग त्यांचे हिंदी अनुवाद असे प्रत्यक्ष निमंत्रित श्रोत्यांसमोर सादर केले जातात. ते सगळं रेकॉर्डिंग केलं जातं आणि मग मूळ स्क्रिप्ट्स म्हणजे प्रत्येक मूळ कविता, तिचा हिंदी आणि इंग्रजीतून अनुवाद, कवीचा परिचय आणि ते रेकॉर्डिंग हे विभागीय केंद्राकडे त्या राज्याच्या पाठवलं जातं. मुंबई केंद्राकडे मी ज्यावेळी हा कार्यक्रम करायचो प्रोड्युसर असताना त्यावेळी मी असं करायचो की ते सगळे अनुवाद आले की मराठीतले जे उत्तम कवी आहेत त्यांच्याकडून त्यांचे अनुवाद करून घ्यायचे. मग त्यांना बोलवायचं आकाशवाणीवर आणि स्टुडिओमध्ये त्यांच्या आवाजात ते परफॉर्म करून घ्यायचं त्या कविता. तर मला एक दिवशी पाडगावकर म्हणाले की अरे तू एवढं मेहनतीचं सगळं काम करतोस तर ह्याचे हे सगळं ब्रॉडकास्ट झाल्यावर आपण, कारण ते पण प्रोड्युसर होते ना एकेकाळी, तर ते म्हणाले आपण ब्रॉडकास्ट झाल्यानंतर ते गोडाऊनमध्ये जाणार, मग तू ते हे बाजूला काढून का नाही ठेवत तुला आवडलेले चांगले निवडक असे अनुवाद, त्याचं केव्हा तरी संग्रह निघेल. आणि मी ते मग त्यांचं ऐकून मनावर घेतलं आणि मग पुन्हा एकदा गुरुनाथ सामंत आणि वसंत दत्तात्रय गुर्जर हे 2 मराठीतले मोठे कवी तेही अनुवाद करण्यासाठी आणि प्रेझेंट करण्यासाठी यायचे. तर ते पण मला म्हणाले की अरे हे पुस्तक खूप छान होईल, बघ तुला कधी जमेल तर. आणि मग कोविडच्या काळामध्ये मला हे सुचलं की अरे हे आपले एवढं सगळं काम आहे आणि आता आपल्याला वेळ आहे तर याचं पुस्तक का करू नये, म्हणून मग ह्या पुस्तकाच्या कामाला लागलो मी. आणि आता हे सर्व भाषा भारतीय कविता दर्शन हे पुस्तक आता लोकांसमोर आलेलं आहे, अलीकडेच आलेलं आहे. 14 एप्रिलला हे प्रकाशित झालं ठाण्यामध्ये. पण मी तुम्हाला सांगतो की ह्याच्यामध्ये काय आहे तर आजच्या भारतीय कवितेचं काव्य संवेदन ज्याला म्हणतो आपण ते सगळं याचं दर्शन ह्या तुम्हाला पुस्तकामध्ये पाहायला मिळेल, ते दर्शन घडेल. आणि ह्या कविता का आहे, त्याची आशयसूत्र काय आहेत तर आजचं जे जगणं आहे समकालीन जगणं, विशेषतः जागतिकीकरणानंतर हे जगणं ह्या कवींनी आपल्या कवितांमधून मांडलेलं आहे. आणि हे वास्तव जगणं म्हणजे याच्यामध्ये निसर्ग आहे पण तो आजचा निसर्ग आहे, प्रेमभावना आहे पण आज काय झालं आहे प्रेमभावनेचं त्याचं दर्शन याच्यामध्ये घडतं. काश्मीरी, गुजराती, डोगरी, तमिळ, तेलुगू, नेपाळी, पंजाबी, बंगाली, बोडो, मणिपुरी, मल्याळम, मैथिली, सिंधी, संथाली, हिंदी अशा वेगवेगळ्या मोठ्या कवींच्या कवितांचे अनुवाद कोणी केले आहेत हे की मंगेश पाडगावकर, शंकर वैद्य, गुरुनाथ सामंत, वसंत दत्तात्रय गुर्जर, डॉक्टर कमल अभ्यंकर, अशोक नायगावकर, अशोक बागवे, नलेश पाटील, नीरजा, सौमित्र, डॉक्टर विजय चोरमारे, डॉक्टर अनुपमा उजगरे, मनोहर रणपिसे, भीमसेन देठे, सतीश सोळांकुरकर, चंद्रशेखर सानेकर, हेमंत दिवटे,
किरण येले, सुलभा कोरे, श्रद्धा बेलसरे, पूजा मलुष्टे, संदेश ढगे, प्रशांत मोरे, प्रतिभा सराफ, DN गांगड, मंगेश विश्वासराव, मंगेश बनसोड, प्रज्ञा दर्भे, साहेबराव ठाणगे, नारायण लाळे, सुनील शिंदखेडे, शशिकांत तिरोडकर, पूर्वा धारप, सतेज पोटे, डॉक्टर सरोज पाटणकर, मंदाकिनी पाटील, अमिता कोकाटे आणि छाया थोरात या कवी आणि कवयित्रींनी हे अनुवाद केलेले आहेत. तर असं हे सर्व भाषा भारतीय कविता दर्शन. कविता ज्यांना आवडतात त्यांना सगळ्या भारतीय भाषांमधल्या गाजलेल्या कविता एकत्र या पुस्तकातून वाचायला मिळत आहेत. आजच्या या भागात आता एका वेगळ्या विषयावरच्या पुस्तकाची शिफारस करतायत ABP माझाचे संपादक राजीव खांडेकर सर. नमस्कार. माझी शिफारसमध्ये मी आज थोडं वेगळं पुस्तक घेऊन आलो आहे, ज्याचं नाव आहे कॅडेट नंबर 3450 किंवा 3450. चाकोरीच्या बाहेरचं वाचायची सवय असलेल्या मराठी वाचकांना आनंद सामंत यांची MT आयवामारू नक्की आठवत असेल. मर्चंट नेव्हीच्या तोवर अनोख्या असलेल्या जगाची सफर या कादंबरीच्या निमित्तानं आपल्याला घडली होती आणि मर्चंट नेव्हीमध्ये काम करणाऱ्यांचं आयुष्य समुद्राच्या लाटांसारखंच कसं सतत वर खाली होणार असतं याची जाणीव झाली होती आपल्याला. MT आयवामारू ही तर खरं कादंबरी होती, पण ग्रंथालीनं प्रसिद्ध केलेलं हे कॅडेट नंबर 3450 हे कॅप्टन सचिन गोगटे यांचं आत्मकथन अशा कोणत्याही कथा कादंबऱ्यातल्या काल्पनिक घटना आणि प्रसंगांपेक्षा जराही कमी थरारक नाही आहे. कॅप्टन गोगटे यांनी तब्बल 43 वर्ष मर्चंट नेव्हीमध्ये नोकरी केली. जगभरातल्या 120 देशांना त्यांनी भेटी दिल्या आणि थोड्या नाही तर तब्बल 272 बंदरांशी त्यांचा थेट संबंध आला. आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये असंख्य प्रकारचे कडू गोड, थरारक, अद्भुत आणि कित्येकदा अकल्पनीय वाटतील असे प्रसंग त्यांच्या वाट्याला आले. त्या सगळ्या अनुभवांना अत्यंत रंजकपणानं कॅप्टन गोगटे यांनी या पुस्तकातून मांडलेलं आहे. काही वेळेला त्यांच्या डोळ्यासमोर जहाजं बुडण्याचे प्रसंग घडले, काही वेळेला अजस्र लाटांच्या तडाख्यानं ते स्वतः पाण्यात फेकले गेले, कधी अनियंत्रित वेगामुळं 2 जहाजं एकमेकांवर आदळताना त्यांनी पाहिली, कधी त्यांनी एकमेकांपासून स्वतःचा बचाव करताना पाहिलं. ते स्वतः तुर्कस्तानमध्ये इस्तंबूलमध्ये झालेल्या दहशतवादी बॉम्बस्फोटामध्ये सापडले होते, तिथं ते फेकले गेले होते. असे सगळे अनुभव त्यांनी या पुस्तकातून मांडलेले आहेत. इस्तंबूलमधल्या बॉम्बस्फोटातून ते जिवंत राहिले, पण स्टीफन हॉकिंगला जो MND हा आजार आहे, मोटर न्यूरॉन डिसीज, ज्यानं शरीराचे अवयव हळूहळू निकामी होत जातात, त्यानं त्यांना ग्रासलं, पण तरीही त्यानं खचून न जाता या व्याधीशी लढत त्यांनी आपलं हे अत्यंत रसाळ असं अनुभव कथन केलं आहे. हे अनुभव वाचताना सतत जाणवती ती कॅप्टन गोगटे यांची सकारात्मक वृत्ती आणि जगाकडं सदैव औत्सुक्य भरल्या नजरेनं पाहण्याचे त्यांचा स्वभाव. वेगळ्या वाटेवरचे हे अस्सल अनुभव मराठी वाचकांना समृद्ध करतील या माझ्या मनात तर कोणती शंका नाही. ज्यांना वेगळं वाचायची आवड आहे अशांनी अगदी आवर्जून वाचावेत असं कॅप्टन सचिन गोगटे यांचं हे पुस्तक कॅडेट नंबर 3450 ग्रंथालयानं प्रकाशित केलेलं. नमस्कार. या आठवड्यात कोणती पुस्तकं वाचकांच्या पसंतीस उतरताना दिसली हे जाणून घेऊया टॉप 5 मधून. आणि आजची टॉप 5 पुस्तकं कोणती ते सांगतायत आयडियल बुक डेपोचे संचालक अनिकेत तेंडुलकर. नमस्कार, मी अनिकेत तेंडुलकर, दादर आयडियल बुक डेपो. या आठवड्यात आमच्याकडे सर्वात जास्त विक्री झालेली आणि सर्वात जास्त मागणी असलेली टॉप 5 पुस्तकं मी तुम्हाला आता सांगणार आहेत. त्याच्यात सर्वात पहिलं पुस्तक म्हणजे अच्युत गोडबोलेंचं इन्फोटेक. या पुस्तकामध्ये 4G, 5G आणि बिटकॉईन अशा सर्व गोष्टींची, ज्या आपल्याला गोष्टी एकदम कठीण वाटतात अशा सर्व गोष्टींचं एकदम सोप्या भाषेमध्ये वर्णन करून त्याचा पूर्ण माहिती दिलेली आहे. दुसरं पुस्तक म्हणजे बहिर्जी नायकांवरती, शिवनेत्र बहिर्जी. यावरती बहिर्जी नायकांच्या सर्व जीवनप्रवास, त्यांच्या आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी, त्यांचा परिवार आणि त्यांनी छोट्या मोहिमापासून मोठ्या मोहिमांपर्यंत कशा हाताळल्या या सर्वाची माहिती दिलेली आहे. रुद्र एंटरप्राइजेस प्रकाशनाचं हे पुस्तक आहे. तिसरं पुस्तक म्हणजे सर्वांनाच माहिती असेल की हे रावण, राक्षसांचा राजा रावण. न्यू इरा पब्लिकेशनचं हे जे पुस्तक आहे त्यामध्ये रावण हा खरोखरच एक खलनायक होता
का एक समर्थवान विद्वान ज्याने सर्व जग जिंकण्याची प्रबळ इच्छा ठेवून सर्व गोष्टींवरती आपला वैभव मिळवला होता, याबद्दलचा आपल्याला विचार करायला लावणार आहे हे छानसं पुस्तक. 4थं पुस्तक आहे बाजीरावांवरती. बाजीरावांवरच्या ह्या पुस्तकांमध्ये त्यांचं जे नेहमीच्या व इतर पुस्तकांमध्ये वर्णन जे केलं जातं त्या व्यतिरिक्त छानशी जी निजामान्य वगैरे त्यांच्याबद्दल वर्णनं केलेली आहेत, त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जी वर्णनं केली आहेत ती सर्व या पुस्तकांमध्ये आहेत. हे राफ्टर पब्लिकेशनचं पुस्तक आहे. 5वं पुस्तक म्हणजे सर्वांनाच माहिती असेल की अशोक सराफांवरती मी बहुरूपी हे छानसं पुस्तक आलेलं आहे. या पुस्तकामध्ये मीना कर्णिक यांनी त्यांच्याबद्दल ज्या काही माहिती दिलेल्या आहेत छोट्या छोट्या छान प्रेमळ अशा त्यांच्या लेखनशैलीमध्ये ज्याने आपल्याला वाचतानाही आनंद होतो, असं अशोक सराफांच्या संपूर्ण जीवनपटाबद्दलचं हे पुस्तक लिहिलेलं आहे. हे तसंच इतरही पुस्तकं तुम्हाला आयडियलमध्ये वर्षभर सवलतीच्या दरात उपलब्ध असतील. धन्यवाद. आजच्या भागाची सुरुवात आपण ऐतिहासिक पुस्तकानं केली आणि आज टॉप 5 मध्येही ऐतिहासिक पुस्तकांना हजेरी लावलेली दिसते. त्याचबरोबर शरद तांदळेंचं रावण अनेकदा टॉप 5 मध्ये असतं. रावणाबद्दलचं हे पुस्तक चांगलंच लोकप्रिय झालंय. आपण आजसारखंच आणखीही ऐतिहासिक पुस्तकांविषयी लेखकांना आपल्या कार्यक्रमात नक्की बोलतं करू. आजच्या आनंद यात्रेत इथेच थांबतोय. पुन्हा पुढच्या आठवड्यात भेटूच. तो रोज काहीतरी नवं वाचत राहूया. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.